अनिकेत काय खाणार? अरे रे अरे रे मी खाणार डाळ भात भाजी लोणचा. कोण नाही कोणता असा लावला का टोप जळत नाही. मग घासायला मैदाना तरच होणार नाही. नवीन आचारी आणलास का? बापरे वाटण्याची उसळ करता. नमस्कार मित्रांनो, मी अमोल आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आज तारीख आहे 17 मे आणि आज असते आमच्या वाडीची सार्वजनिक सत्यनारायणाची महापूजा. आणि ही महापूजा असते आमच्या ब्राह्मणदेवाच्या मंदिरात. तर कालपासून जोरदार तयारी सुरू आहे. सगळेजण मुंबईवाले आपले मित्र आले आहेत वाडीतले आणि खूप सारी धमाल असणार आहे. रात्री आम्ही 2:30 वाजता झोपलो सगळी तयारी करून. तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन. तर आज पूजेचा दिवस आहे. खूप सारी धमाल मजा मस्ती येणार आहे. बरेचसे गेम्स पण आपण ठेवले आहेत. तर चला जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. तर सकाळचे 7 वाजले आहेत आणि आता आम्ही परत चाललो आहे मंदिरात. हे बघा, काल संध्याकाळी हे सगळं केलं. सगळे पोरगेच होते. आता कोण आहेत बघूया. सगळे झोपले असतील. अशोक आहे आता आपल्यासोबत. अशोक पण 2:30 वाजेपर्यंत होता. बरंचसं काम अजून बाकी पण आहे. काय काय केलं आहे दाखवतो. हे बघा, इकडे गेट बांधलाय. अजून पण काम चालू आहे. हे बघा, प्रल्हाद, गंपू, भाई, अशोक. तुम्ही रात्री इथेच होतास ना? थांबलेलो झोपलो. हे मंदिरातच झोपलेले. वैभव पण आलाय. तर हे आहे आमचं ब्राह्मण देवाचं मंदिर. बऱ्याच वेळा मी दाखवलंय. लाइटिंग केली आहे बघा मस्त पैकी. आणि आतमध्ये हे वारुळ आहे. या साईडला हे बघा, खेळ पैठणीचा. आमचा भाऊ होता जो आपल्याला सोडून गेला 2 वर्षापूर्वी. तर त्याच्या स्मरणार्थ इकडे आपण स्पर्धा ठेवतो. बाकीचे बॅनर पण आहेत. हे बघा, इकडे कुस्तळवाडी मित्रमंडळ तरुण. तर बरंचसं काम बाकी आहे. अजून कोण आले नाही आहेत कारण सकाळ आहे अजून. आतमध्ये तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे हारसुद्धा रात्री बनवले आहेत 1 वाजता. आणि हे मंदिर. दरवर्षी आपली पूजा ही 17 मेलाच असते. हे बघा, तर बरंचसं काम अजून बाकी आहे. आतमधलं काम आपण संध्याकाळी केलं आणि इकडचं काम आपण सकाळी केलं. हे बघा, सगळं सपाट करून टाकलं ग्रास कटरने. आणि या साईडला जेवणासाठी जागा बनवली आहे, जेवण बनवण्यासाठी. कारण वरती सावळी आहे, पूर्ण झाडं आहेत. आणि इकडे मस्तपैकी बायका बसतील, तयारी करतील. आणि या ठिकाणी रात्री जेवण असेल. तर बरंच काम अजून करतायत. इकडे हे बघा, झेंडे लावत आहेत. जय श्रीराम. झेंडे लावून झाले सगळे मस्तपैकी. नील होतं काय तू? हा, झोपलेलं काय म्हणत? तर इकडे भांडी धुवायची आहेत सगळी. बरेच जण आले आहेत मुंबईवरून. हे बघा, नितेश. किती दिवस सुट्टी आणलं? 23ला रिटर्न. काय बोलते, लवकर जात. हे बघा, इकडे सगळेजण बाकीचं काम करतायत. तर आता मकर बांधायची तयारी. तो काका, सागर, सुनील.
राज वरती चढलाय उन्हामध्ये, तोरणं टाकतोय. ही काठी बघा, अशी काठी असेल ना तर गोल फिरवली ना तर अशी चिकटून राहते. ऍक्च्युली तिला असा खाच असतो, असं केलं ना तर फिरते. चला आता घरी जाऊया आणि थोड्या वेळाने येऊया. तर दुपारचे 12 वाजले आहेत आणि आंघोळ वगैरे करून मस्तपैकी आता चाललोय परत एकदा मंदिरात. तर बघूया मकर किती झालाय ते. सकाळी झोपेतला व्हिडिओ तुम्ही बघितला स्टार्टिंगचा, उठल्याच केला होता स्टार्ट. तर चला पुढे जाऊन बघूया काय काय झालंय ते. झेंडे एकदम मस्त फडकतायत, पूर्ण तिथपर्यंत लावले. तर मकराचं काम जोरदार सुरू आहे. हे बघा एवढं झालंय, सगळीकडे कामच काम. एका भारी काम दिलं नाही, नक्षी काढूची. सुनील पण तू ब्लेडान काय काढतो नक्षी? भारी रे दत्ता. काहीतरी गुलाबाची फुला बिला येते. तर फायनली मकर बनवून होत आलाय. हा बघा असा सिंपल वालाच बनवलाय. तर भटजी काका येतील त्यानंतर पूजा सुरू होईल. बघूया. नवीन आचार्य आणलास का? बापरे, वाटण्याची उसळ करता. वाटाण्याची उसळ परत तरी दाखव, वाटण दाखव बाहेर काढून. गेल्या उसळ. मुंबईतून कामगार मागवलो आपण. इकडे जेवणाची तयारी सुरू आहे जोरदार. राजची आई आहे आणि समिता वहिनी. काय काय मेनू? वाटाण्याची उसळ, डाळ, कोबी, सोजी, ओके, लोणचा, पापड. इकडे सगळी तयारी करून देत आहेत. जाऊया तिकडे थोड्या वेळाने. आणि इकडे पण तयारी सुरू आहे. तर इकडे आमचं कुस्तळवाडीचं महिला मंडळ, गावची आणि मुंबईची दोन्ही मिक्स आहेत आणि एकदम मस्तपैकी तयारी करून देत आहेत, सगळं कापून वगैरे. आणि त्या साईडला जेवण बनवत आहेत. लता दिदींका सगळं माहिती असते. जेवण काय काय? डाळ करणार गोडी आणि वाटाणे बटाट्याची भाजी आणि पापड, लोणचं आणि सुजी. जोरदार तयारी सुरू आहे. हा आणि तुमच्यावर जबाबदारी आहे जेवणाची. हो, आपल्या मंडळ महिलांकडे दिलेली आहे. इकडे सगळी तयारी करतात. चालू आहे. किती वेळ लागत? 10 मिनिटं जाते त्याचा. केका सगळा बनवू हो. 10 मिनिटात एवढा होत त्याला. 10-15 मिनिटं 2-3 तास लागतील. हो, एवढे. इकडे चाय बनवत आहेत. सिलेंडर आणलाय त्यामुळे काम फास्ट आहे. या काय लावतं? निरमाचं सामान घातले ना, तेल घालायचं, त्याच्यात निरमा टाकायची. मग निरमा टाकल्याच्या नंतर सामान घालायचा, नंतर तो टोप जळत नाही. ओके आणि महिलांना घासतं की नाही तरच होणार नाही. ओके. हा. हे आता सामान लावतं. हा, सामान लावणार आहे. त्याच्यात काय करूचा? भात. पहिला भात करायचं, त्याच्यात डाळ करायचा अजून. ओके. असा लावला का टोप जळत नाही. मग घासायला महिलांना तरच होणार नाही. सत्यनारायणाच्या महापूजेला सुरुवात होणार आहे. तरी सर्व रहिवाशांनी व वाडीतील लोकांनी इथे येण्याची कृपा करावी. चला भटजी काका आलेत आणि आता थोड्याच वेळात पूजेला सुरुवात होते. अनिकेत काय खाणार? अरे रे, अरे रे, मी खाणार डाळ भात भाजी लोणचा. कोण नाही कोणचा भैया.
सचिन भैया. असं तुम्ही लोक करताना व्हिडिओ दाखवायला लागलो मला लास्ट इयर विचारतात भैया काय रे भैया काय भैया नाही मराठीचा. इकडे कनेक्शन जोडायची आहेत. किती लाईन आहेत बघ एक साथ. हा ना इकडे काय चाललंय बघा. एक हॅलोजन लावायचा आहे छोटासा. त्यासाठी हे सगळेजण इकडे जमा झालेत. मुंबईचे आणि गावचे सगळे पोरगे. आणि हॅलोजन बघा केवढा आहे. एवढासा आहे. फुल टाइमपास चाललाय आता. आणि आता आंघोळीला जाऊ नदीवरती आणि त्यानंतर परत येऊन पूजेची आरती वगैरे असेल. तर तिकडे पूजा चालू आहे आणि आता आम्ही चाललोय नदीवरती आंघोळ करायला. दीप इलोआ. तुझं गाव कायचं? देवगड. बापरे. आणि तू किती इथं? चौथी. देवगडाचं नजगणी दिलो. आता खालती सगळेजण असतील. आपला स्विमिंग पूल आहे नदीवर. अरे ये क्या है? अरे ये क्या है? नंगा पुंगा. किस कंपनी की है भाई? गेलो. तर इकडे आमचा स्विमिंग पूल. इकडे आम्ही आंघोळीला येतो. भैया पण उडी मारता. तर संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत आणि आता आरतीची वेळ झाली आहे. पूजा संपन्न झाली आहे. तर तुम्हाला लाईट्स पण दाखवतो कशा प्रकारे आपण लावल्या आहेत त्या. तोरणं बघा कसली लावली आहेत आपण. एक नंबर दिसत आहेत. चला आतमध्ये जाऊया. आरतीची वेळ झालेली आहे. तर पूजा झाली आहे आणि आता ही लाईन आहे ती पाया पडण्यासाठी लागली आहे. खूप गर्दी दिसते सध्या. इकडे महत्वाचं काम सुरू आहे. भांडी घासायचं. हो यो पुसता गंपू सोन्या काका. इकडे भाई राजू दादा. सगळ्यात मोठं काम मुंबई मंडळाने घेतल्याने. हो. इकडे जेवणाची व्यवस्था बघतोय प्रवीण. इकडे वाढून देते येणार आहे. इकडे सगळे टोप आहेत जेवणाचे. इकडे सगळे जण जेवत आहेत. भजन येला वाटतं. हो रामगडचं भजन आहे. मग आधी भजन होत आणि नंतर खेळ पैठणी. तर आता पैठणीचा नंतर खेळ. प्लॅन में थोडा चेंज राहीने का. आधी घेणार होतो पण आता नंतर. तर आता आमच्या बाजूच्या रामगड गावच्या राजू बुवांचं भजन आलंय. बघूया.
धडाडीचे कार्यकर्ते वैभव आनंद. नाव सांगता? तुझं नाव सांग बाबू. नाव सांग, पूर्ण सांग. छोटन, बोलतो स्वरांश. स्वरांश, सुनील बाईट. पप्पाचं नाव काय? सुनील. पप्पाचं नाव सुनील. अरे माझा व्हिडिओ घेतो. धडाडीचे कार्यकर्ते. आई शपथ, साक्षी. बस बस कुठे भातावरच घालायची ना. बटाटी घाल, बटाटी. साक्षी मागव बटाटी घाल. हे बघ हे बघ हे बघ काय वाईट. साक्षी केस बांधशील तर बराबर. आता पहिला सत्कार समारंभ करूया आपण मोठ्यांचा आणि नंतर मग महिलांचा गेम चालू करूया खेळ पैठणीचा. रंग बोला आतमध्ये. तू काय करता? अरे बाबा 5,000ची पैठणी हा. अरे असं नाही मग कॅन्सल होणार. कॅन्सल साडी साडी कॅन्सल. दुकानं कंपल्सरी आहे. अरे ता घे ना, भाजीत काजी. भाजीत काजी. भाजीत काजी. लवकरात लवकर नाव घ्यायचंय, नाहीतर साडीचे नाहीतर खेळाडू बाद करण्यात येईल. जोरात. हळद लावते, कुंकू लावते, वाण घेते, कपाळात एकूण सर्वांचे नाव घेते ब्राह्मण देवाच्या मंदिरात. माझे नाव सविता संतोष बरं. हत्तीच्या सोंडेवर मोत्याची जाळी संतोषरावांचे नाव घेते पूजेच्या वेळी. माझे नाव संचिता समीर लब्धे. हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी समीरावांचे नाव घेते श्री सत्यनारायणच्या पूजेच्या दिवशी. माझे नाव शैलजा चंद्रासराव. पूजेच्या ताटात ठेवल्या केळी चंद्रासरावांचे नाव घेते पूजेच्या वेळी. माझे नाव रिया राजाराम लब्धे. मंगळसूत्राच्या जोडीला हातात ताळेमणी राजारामचे नाव घेते. आमना त्याच्या वेळी. रामेश्वराच्या मंदिरा उंच उंच गळत तुझे नावाचे नाव घ्यायला मला नाही आलं. सानवी सतीश लब्धे. चांदीच्या सोन्याच्या. नाव घ्यायला लागेल आता नाही म्हणा. आठवत. नदीच्या किनारी लावले केळी श्यामचंद्रांचे नाव घेते पूजेचे वेळी. अरे आठवचा. तिच्याकडे जाऊया तिच्याकडे. तू नाव घे. हेच एक तास झालं. भाजीत भाजी मेथीची यशवंतराव माझी पूजी. कुछ तो गलत हो गया. चांदीची डोळे म्हणजे सौभाग्याची खून सतीशरावांचे नाव घेते लब्ध्यांची सून. खेळत माहीत गेला एकच माहित नाही. महिलांना सादर करायला कुठे तळाला कुठे मळे. एकच माहित नाही. हे तळा आणि या मळा सांग त्यांना समजावून सगळ्यांना. पुढे तळा. अरे या खळा. हो हो तुम्ही थांबा. तुम्ही काय उड्या बिड्या मारू नका. मुंबई मंडळ नंतर. रशी सरळ ठेव.
नाही गावले इब 4 रुमाल काढ. शूटिंग करताय. दोनदा आउट झाली. दोनदा झाली. माझं नाव सुजाता राऊत. सत्यनारायणाच्या पूजेला बेल घातला वाकून आणि सत्यवान राऊतांचे नाव घेते तुमचं सर्वांचं मान राखून. आनंदी नवनीत सावंत. मायेच्या आशीर्वादाची शाल घेते पांघरून नवनीत रावांचं नाव घेते तुमचा मान राखून. दीपिका सागरदे. मणी मंगळसूत्र सौभाग्याची खून साऱ्या रावांचं नाव घेते जुळीची. निकिता निलेश लब्दे. शेगावचे गजानन महाराज. शिर्डीचे साई. निलेश रावांचे नाव घेते नितेशची आई. निलिमा हरिश्चंद्रबाई. जेजुरीचा खंडोबा. तुळजापूरची भवानी. हरिश्चंद्र रावांचे नाव घेते मी त्यांची अर्धांगिनी. प्राची प्रथमेश सावंत. मंगळसूत्राच्या मणी सासर मायेची खून प्रथमेश रावांचे नाव घेते सावंतांची सोड. माझे नाव वैशाली विलास राऊत. शंकराच्या पूजेवर बेल व्हायला वाकून विलास रावांचे नाव घेते सर्वांचं मान राखून. माझे नाव संचिता सचिन सावंत. सासू सासरे दयाळू नंदकी मावशी. सचिनरावांचे नाव घेते पूजेच्या दिवशी. सुंदर. एकदा सांग रे. साक्षी लगेच काय रुमाल काढू काय. 1 2 3 तळप मळप तळप मळप तळप मळप मळप. साक्षीला संधी मिळाली रुमाल द्यायची. तळप मळप तळप मळप तळप तळप मळप तळप तळप. चला. लता दीदींची वाईल्ड कार्ड एंट्री. कारण एक जण खेळत नाहीये. तीच गेली लास्टला. आणि या राऊंड मधून तुमच्यामधून एकच विजेता होईल आणि त्या एक विजेत्याला पैठणी साडी भेटेल. हार मानल्यान हे धावलीत नाही शा. तरी पण आपल्या मंदिराला पूर्ण लाइटिंग केली, सहकार्य केलं आपल्याला, त्यामुळे त्याला सत्कार करण्याचा छोटासा मध्ये
ये तू हाफ पॅन्ट मध्ये चालता पाठीचा थोडं पाठीचा उजेडात जा. आवा पकड पकड. अरे वा, एक बाहेर गेली. चला संपले. चला रुमाल. अरे हो बघ. ऍक्सिडेंट झाला. आई शपथ. फायनली जिंकली आहे लब्ध्यांची सून. चला पहिली पैठणी मिळाली प्रतीकाला. काळा अशा प्रकारे सगळा कार्यक्रम संपून आता सगळी घरी चालली. आमचं अजून भजन हा. चला भजनाक जाऊया. चला चला आमचं भजन बसला. तर मित्रांनो पूजा संपली आणि आता मी घरी आलोय. सगळा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच. भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.